चला तुम्ही या. एक मिनिट, तूही कुठे जाणार नाहीयेस. तू असं का बोलतोस माझ्याशी? का असं बोलतोय मी तुझ्याशी? आणि मी मुळात तुझ्याशी बोलतच नाही. तू शांत राहा. या घरात कुणी राहायचं ना ते मी ठरवेन. तू इथं बघून बोल ना, माझ्याशी बोल ना. त्यांच्याशी कशाला बोलतोयस तू? हे नक्की कोणाला सांगायचं आणि तुला? त्यांना सांगायचंय, या सगळ्यांना सांगायचंय, की मलाही सांगायचंय? ईशा प्लीज स्टॉप इट. ओके, नो, आय वोंट स्टॉप इट. सगळंच जर का तू ठरवणार असशील तर नंतर पुढे आपलं भांडण झालं तर मी कसं वागायचं हो? कमी माझी बॅग भरायची आणि सासवडला निघून जायचं. मग तिथले लोक मला सांगणार की आता ओमचं घर हेच तुझं घर आहे. मग तेव्हा मी काय करायचो? काय शुड जस्ट रिमेन होमलेस? आणि हे घर तुझ्या एकट्याचं कधीपासून झालं रे? हो, तुला माहित नाही आहे पण इतर सगळ्यांना माहिती आहे की हे घर माझं आहे. हे घर माझ्या मालकीचं आहे, माझ्या हक्काचं घर आहे. आत्ताच आजीचं विल जे वाचलं ना त्यावरनं सगळ्यांना कळलं आहे की हे घर माझं आहे. आय ओन दिस हाऊस. वाव, ग्रेट. होणाऱ्या बायकोशी आत्तापासून मालकीची भाषा. ग्रेट. ईशा प्लीज स्टॉप इट. नो, आय वोंट. आणि थँक्यू तू आम्हाला सगळ्यांना हे सांगितलंस आता. म्हणजे कसं आहे, यानंतर तुला घाबरून राहायला पाहिजे ना आम्हाला तुझ्या धाकात. कारण कधी ओम साहेब चिडतील आणि आपल्याला सांगतील घर सोडून निघून जा. बिकॉज यू ओन दिस हाऊस, राईट? ईशा, तू उगाच स्वतःवर घेतेस. माझं ऑलरेडी डोकं फिरलंय. तू काही बोलणार नाहीस, तू शांत राहणार आहेस. माझं डोकं फिरलं, मी वाटेल ते बोलीन आता तुला. तेच सांगते मी तुला. तुझं डोकं फिरलंय, तू वाटेल ते बोलतोयस. तू शांत राहा. तुला कळतंय का तू काय बोलतोयस, कुणाशी कसं बोलतोयस? ते काय चाललंय तुझं? मालकी कसली गाठतोयस? हक्काची भाषा काय करतोयस? का वकिली भाषेत बोलायचं आहे आम्ही तुझ्याशी? आणि एक मिनिट हा, मी या बाबतीत घाबरत नाही तुला. मी ऑलरेडी एक केस जिंकली आहे तुझ्या अगेन्स्ट. हो का? हो. ओके, ॲज यू विश. आय एम रेडी. तू जर त्याच्या बाजूने बोलणार असशील ना तर येस, आय एम रेडी. त्याच्या बाजूने राहा कोर्टात उभी. मी सगळ्यात ताकदीनिशी तुझ्याशी लढेन. अरे ओम, तू तुझ्या बाबांना ज्यावरून नावं ठेवत होतास ना, तू तसाच वागतोयस. हे का लक्षात येत नाही तुझ्या? असं काय वागतोय मी त्याच्यासारखा? सेल्फ सेंटर्ड, अत्यंत आत्मकेंद्री बोलतोयस तू. ईशा, तुला कळत नाही माझ्या आत काय चाललंय ते? मला कळत नाही? हो, तुला कळत नाहीये कारण तुझं सगळं व्यवस्थित होतं ग, आणि अजूनही आहे. तुझं घर, तुझं कुटुंब, तुझी कम ऑन ओम, प्लीज प्लीज मला हे परत सांगू नकोस तू. अगे ये. तू तेच सांगतोय ना मी. मग मी तेच सांगणार आणि तुला ऐकावं लागेल. तुला ऐकावं लागेल ईशा, बिकॉज आय हॅव गॉन थ्रू दिस शिट. बाहेरनं शेरेबाजी करणं आणि सल्ले देणं खूप सोपं आहे ईशा. जस्ट वन स्टेप इन माय शूज. तेच करत होते मी इतके दिवस. तुझ्याच बाजूने विचार करण्याचा प्रयत्न करत होते, पण तू गेलास भलत्याच ट्रॅकवर. काय बोलतोयस तू? आय जस्ट फेल टू अंडरस्टँड यू. हे बघ, तुझ्या आयुष्यात जर मला काही स्थान असेल ना तर तुला माझं म्हणणं मान्य करायला लागेल. आणि घरातले निर्णय तुला असे एकट्याने घेता येणार नाहीत प्लीज. आणि तुम्ही का ऐकता याचं सगळं शांतपणे? तुम्हाला पटतंय का हा काय वागतोय ते? काय बोलतोय हा? दत्ता भाऊ, तुम्ही बोला ना प्लीज. काय म्हणतेय मी? नाही बघा, म्हणजे कसं आहे ईशा बेटी, ते एकतर रागामध्ये आहे, त्यामुळं आम्ही काय बोलणं बरोबर नाही. आणि बरं का ओम, ईशा म्हणते ते बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं आपल्या वडिलांना घराबाहेर काढणं हे काही योग्य नाही. अरे, आपल्या माणसाने घराबाहेर काढल्यानंतर काय दुःख होतं हे मला विचार ना. कळतंय का? आणि हे बघ, तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल ना तर तुला माझ्या मतांची किंमत ठेवावीच लागेल. ही अशी हिटलरशाही नाही चालणार मला. असं असेल ना तर मला तुझ्याशी लग्नच करायचं नाही. अटी घालतेस तू मला. मी काय म्हणतो ईशा बेटी, तू शांत राहा. काय
काय ज्या माणसाचं डोकं असं भडकलेलं असतं ना, त्याचं बोलणं फारसं मनावर घ्यायचं नसतं. असं होईल, सगळं व्यवस्थित होईल. आणि ईशा तू तू प्लीज इतकी चिडू नकोस. मग काय करू? चिडू नको तर मग काय करू? का फक्त त्याला एकट्यालाच राग येतो? आम्ही काय माणसं नाही आहोत? हा काही बोलेल आणि आम्ही काय चुपचाप ऐकून घ्यायचं सगळं? ईशा, त्याचं बरोबर आहे. हे सगळं माझ्यामुळेच घडलंय. मी बाबा प्लीज, तुम्ही आता कुठेही जाणार नाही आता. आय रिक्वेस्ट यू. मला माहितीये त्याच्या मनात विष आहे आणि तेच आता बाहेर पडते. पण खरं सांगू का, ते बाहेर पडल्यामुळेच त्याला बरं वाटणार आहे. आणि तुमच्यामुळेच असलंय ना ते. तुमच्यावरच बाहेर पडणार. तुम्हाला सहन करावं लागेल ते. तू काय बोलतेस ते मला समजतंय ईशा, पण किती खरं असलं तरी दिस इज व्हेरी डिफिकल्ट. कसं आहे साहेब, घरातल्या मोठ्या माणसांनी नेहमी मन मोठं ठेवायला पाहिजे ना. लहान पोराचं ऐकून घ्यायचं, पाहिजे तेवढं सोडून द्यायचं, असं असतं ते. हा, आता मला सांगा, आपलं ओमवर प्रेम आहे का नाही? सगळ्यांचंच आहे की नाही? आणि आपण कोणासाठी करतोय? ओमसाठी करतोय. मग केलं पाहिजे ना. बरं का, तुम्हाला सांगतो, मला तो बाबा भेटलो. तुम्हाला नव्हतं सांगितलं नाही का? तुला सांगितलं होतं. मला एक बाबा भेटलो होतो बरं का. तो त्या ITI मध्ये शिकलेला होता चांगला. IIT IIT काय काय असेल ते, तिथं चांगला शिकला. तो मला म्हणला, घरातल्या कर्त्या पुरुषाचं म्हणजे सगळ्यात जो मोठा असतो त्याचं पोट पण मोठं असायला पाहिजे. का विचारा बरं का, तर सगळ्यांच्या चुका पोटात घालायला. म्हणजे भावाच्या, बहिणीच्या, घरातल्या सगळ्या कुटुंबियांची. आता आपल्या गणपती बाप्पाचं पोट कसं मोठं असतं, आहे की नाही? म्हणजे आपल्या सगळ्या भक्तगणांच्या चुका पोटात घेतो ना तो. तेव्हा माझं पण एवढंच आहे, तुम्ही इथंच राहा. पोरग गोड आहे, गरीब आहे, चांगलं आहे स्वभावाने. अहो काही दिवसांनी विसरून जाईल. तेव्हा मनावर घेऊ नका, अशी त्याच्यातर्फे आम्ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो. आणि वकील बाई, जरा दमाने घ्या. नाही, आज जात आहे पण चावलती. मग मी काय कमी आहे का? तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. हे वेगळंच प्रकरण आहे. चला आपलं तांब्या भांड काढा. चला चला. हे बघ, मला कळतंय. नाही, तुला नाही कळत आहे. मला तुझ्या भावना कळतायत, तुझा त्रागा समजतोय, तुझ्या वागण्याला काही एक इतिहास आहे हे मान्य आहे मला. मान्य आहे ना? मग विषयच संपला. मग का बोलतो आपण? एक मिनिट, ती अशी चिडचिड करून नाही बोलायचं माझ्याशी. तू आधी एका जागी इथे स्थिर उभा राहा, शांतपणे बोल माझ्याशी. आपलं ठरलंय, वाद झाले तरी शांतपणे बोलायचं. पण आता मी ठरवलं की या विषयावर मी शांतपणे नाही बोल. अच्छा, म्हणजे याचा मला त्रास झाला तरी तुला चालणार आहे? स्वतःपेक्षा पुढे जाऊन इतरांचा विचार कर जरा. इतरांनाही काही प्रॉब्लेम्स असू शकतात. तू तुझी पर्सनल मतं माझ्यावर नाही लादू शकत. आणि माझ्या आयुष्यात मी काय करायचं आणि कसे निर्णय घ्यायचे ना, ते तुम्ही नाही सांगायचं मला. हो का? मग कशाला आणल्यास सगळ्यांना एका छताखाली? माझ्यावर प्रेम कशाला केलेस तू? जर तुझ्या आयुष्यातल्या निर्णयांमध्ये मी कुठेही मध्ये आलेलं तुला चालणार नसेल तर का करतोय आपण हे सगळं? काय करूया? संपूया विषय, एकदाच संपूया का? म्हणजे तूही मोकळा आणि मीही मोकळी. जमणार आहे? जमणार आहे का? तू आत्ता जसं वागतोयस ना माझ्याशी, मला वाटतंय तुला सहज जमेल. प्रॉब्लेम माझा आहे ना, मी अडकले तुझ्यात वेड्यासारखी. माझा ना विश्वासच बसत नाहीये. ज्याच्याशी मी लग्न करणार आहे त्या माणसाच्या मनात हे इतकं विष आहे, इतकं.
बिन रक्ताच्या माणसांना इतकं भरभरून प्रेम देणारा माणूस कसा बदलला अचानक? अच्छा, म्हणजे तुला असं वाटतं की मीच बदललो? मी सगळी चूक माझीच आहे. मी कोणी कसंही वागायचं आणि मी मात्र सगळ्यांची प्रेमानेच वागलं पाहिजे नाही? तू बघू नकोस माझ्याकडे अशी. घाबरत नाही मी तुला. माझ्या मनाची अवस्था तर अशी झाली ना आता की मला कोणाचीच पॉलिटिकली सेफ वागायचं नाही. तुझ्या बोलण्याचा काही फरक पडत नाही मला. जरा जो येतोय तुम्हाला टप्पू मारून जातोय. अरे मी काय नोकर आहे का कुणाचा? मी सगळ्यांनी कसंही वागायचं पण मी त्यांच्याशी हसत मुखत राहायचं. हे काय जोक करताय का माझा? काय बोलतोयस तू? काय बोलतोयस तू? भयंकर नवीन आहे हे सगळं माझ्यासाठी. या घरातल्या माणसांचा आणि तुझा तरी काय संबंध होता रे? तरी राहतायत ना सगळे हक्काने राहतायत तुझ्या घरात का? कारण तू त्यांना हे वातावरण प्रोव्हाइड केलंस म्हणून ना. आणि आज तुझे सख्खे बाबा तिथे बाहेर पावसात बसून आहेत. तुझ्या मनाला काहीही चरे पडत नाहीत. बाकी सगळं मरू दे रे. साधी माणुसकी शिल्लक नाहीये का तुझ्यात? हिंस्त्र जनावरांना ना माणुसकीने नाही बंदुकीच्या धाकानच ताब्यात आणावं लागतं आणि तेच करतोय. अरे तू बाबांबद्दल असं बोलतोयस आज तुझ्या. उद्या माझ्याबद्दलही बोलायला कमी नाही करणार तू. नाही ना तुलाही माझ्यावर कॉन्फिडन्स? गेली सोडत. लग्नच करायचं नाही मला तुझ्याशी. काय? हो, मला कंटाळा आहे सगळ्या गोष्टींचा आणि मला ना डॉमिनेट तर कोणी करायचंच नाही. ग्रेट ग्रेट. ओम, तू माझा ओम राहिलेला नाहीयेस. युअर पॉझेस्ड. ग्रेट. वहिनी, जयेश दादा असेच वागतात का हो तुमच्याशी? म्हणजे जे असं तुम्हाला न पटणाऱ्या भाषेत वाटेल तसं बोलतात का तुमच्याशी? हो, चिडले की बोलतात कधी कधी. राग येतो. तुम्ही काय करता तेव्हा? काय काय करणार आता? मी त्यांची बायको आहे म्हणल्यावर मला समजून घ्यावं लागतं ना. माझ्यात का नाहीये इतका पेशन्स? माझा काय प्रॉब्लेम आहे ना माहितीये? मी माझ्या आवडत्या व्यक्तीने एखादी चूक केली ना तर त्याला परत परत सांगत राहते. ती चूक त्याला सुधारायला लावते त्याच्या चांगल्यासाठी. पण ईशाबाईंनी त्यांना जर मोठा भडका उडणार असेल तर आपणच समजून घ्यायला हवं ना. म्हणजे गुरुजी जर माझ्यावर चिडले असतील आणि मला कळलं की नाही आपण बोलून काहीच उपयोग नाहीये, मग मी शांत राहायला पाहिजे. कारण ते मला आयुष्यभर माझ्याजवळ हवेत. तर ना आयुष्यभर तुम्हाला सोबत हवाय म्हणून चाललंय सगळं. नाही कळणार. काय उरकली का जेवण? हो, जेवण कधीचीच उरकलीत. मी आईंबरोबर होते. अरे बापरे, काय म्हणतात आमच्या युअर ऑनर? ते तुमचं लिखाणाचं जरा बाजूला ठेवाल का? म्हणजे आता काहीतरी सिरियस चर्चा होणार असं वाटतं मला. मला तर वाटतं की तुम्ही काही गोष्टी सिरियसली घेतच नाही आहात.
बोला, काय सिरियसली घेत नाही मी. ईशाचं लग्न? मोठे बाबा, तुम्हाला सगळं समजतंय घरात काय चाललंय ते, आणि तरीही तुम्ही काही पावलं उचलत नाही आहात. म्हणून आई चिडली आहे. म्हणजे त्या म्हणतायत की सगळे निर्णय तुम्हीच घेता, पण असं भासवता की आपण लोकशाही पद्धतीने वागतो म्हणून. असं कधी वागलोय मी? अहो, असं आई म्हणतायत. आणि हे सगळं ती माझ्याशी स्पष्टपणे का नाही बोलत? त्या उगीच दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून. मी दुसरी आहे तसा माझ्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. कोणी सांगितलं तुला की मी ईशाचं लग्न सिरियसली घेत नाही म्हणून? तिचं माझं बोलणं झालंय, काही गोष्टी ठरलेल्या आहेत. ठरल्यात, पण मग ते आम्हाला कळायला नको? या घरात तुम्ही आणि तुमची नात एवढीच माणसं राहत नाही आहेत. ते माहित आहे मला. माझं तिच्याशी बोलणं झालंय, इकडे येणार आहे. ती आल्यावर सगळ्यांसमोर स्पष्ट बोलूया. तिला हवा तो वेळ मी तिला दिलाय. तिने मागितला आणि तुम्ही दिलात. मग आमच्या मताचं काय? असंही आई म्हणत होत्या. तू ललिताला पाठव इकडे, मी बोलतो तिच्याशी. नाही, त्या नाही येणार इकडे. त्यांना तुमच्याशी वादच नाही घालायचाय. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला बाजूला केले तुमच्यातून. मोठे बाबा, आम्ही असंही म्हणू शकतो की तुम्ही आणि ईशानीच आम्हाला सगळ्यातनं बाजूला केलंय ना. आणि काही गोष्टी स्पष्टपणे दिसतायत, काही धोके जाणवत आहेत मला, आणि आईनं ते पटलंय. आणि म्हणून ईशा उद्याच्या उद्या आम्हाला इथे आमच्या समोर हवी आहे, जसं आई म्हणताय. अगं, पण असा हट्ट. दिस इज हर ऑर्डर. नाही, तुम्ही अशा रागवून कुठे जाऊ नका. तुम्ही थोड्या वेळ इथेच बसा. मी नाही रागवले बहिणी. नाही, पण तुम्ही आत्ता लगेच नका कुठे जाऊ. मी मधुला बोलून आणते. तुम्ही इथेच बसा, कुठेही जाऊ नका. मोठे बाबा, प्रस्तावना करायची वेळ नाहीये, म्हणून डायरेक्ट बोलतो. तुला उद्याच्या उद्या इकडे यावं लागेल. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलंय. माझ्या आता फारशा गोष्टी राहिलेल्या नाही. मोठे बाबा, पण माझं काम चालू आहे इथे. नाही, त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही मला आता. सगळी कामं टाकून उद्याच्या उद्या इथं हजर राहायचंय आणि स्थळं बघायला सुरुवात करायची. ईशा, ईशाताई, काय तू? मी मस्त आहे. मी तुझ्यासाठी चित्र काढत होते, तुझ्या पुण्याच्या घरात लावायला. आता तू तिकडे राहणार ना? तू अशी गप्प काय आहेस? काय झालं? ओम दादाची भांडण झालं परत? मी समजावते त्याला. ती बघाली क्रांती पार्ट 1. पिंकू, जा, आज जाते का जरा? नाही, मला ईशाताई बरोबर खेळायचंय. नाही नाही, ईशाताईचं सुद्धा खेळणं बास झालं आता. परीक्षा आलीये, तुझी आलीये ना? मग चल आत पळ, जा. हिस्ट्रीचं पुस्तक उघड, मी प्रश्न विचारणार आहे. जा. सारखं काय ग अभ्यासाला बसवता? त्यापेक्षा सांगा ना, जा म्हणून इथून. काय बरंच काय काय चाललंय वाटतं माझ्या अपरोक्ष इकडे. तू हल्ली येतेस का इकडे? आई. मग अपरोक्ष होणार नाही तर काय शू? तुला काय जाते थोड्याशा गोष्टी कंट्रोल करायला? मग मला अजिबात मध्ये घ्यायचं नाही. हा, जे काय चाललंय ते तुझं चाललंय आणि ते उमाचं चाललंय. इशू,
उमा काकू अजून तिच्या मतावरती ठाम आहे. तिला ओमच्या घरच्यांचा तुझा संशय येतोय अजूनही. बरं, जेव्हा जेव्हा आमचं बोलणं होतं ना या विषयावरती, त्या वेळेला जवळ वाद होतात आमचे. आणि ते कशामुळे होतात माहितीये का? तुझ्यामुळे. मी तुझ्या बाजूनी आहे, मला तुझं पटतं म्हणून. मोठ्या बाबांचं काय म्हणणं आहे? आणि मला फोनवर म्हणले सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आता मॅटर. म्हणजे आजी आता या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने बघायला लागली. तुला माहितीये नाडी, एका पॉइंट नंतर मोठ्या बाबांचं तिच्या पुढे काही चालत नाही.